मातोश्री नथियाबाई विद्यालयामध्ये लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी। सुंगाव येथील मातोश्री नथियाबाई विद्यालयामध्ये दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात संपन्न झाली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके तर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक संजय इंगळे सर, पत्रकार अनिल भगत, घोटेकर मॅडम, राजपूत मॅडम, आढाव सर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध शैलीमध्ये दोनही महापुरुषांच्या थोरपणाबद्दल भाषणे सादर केली। यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल सखोल असं मनोगत घोटेकर मॅडम यांनी व्यक्त केलं, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल भरीव अशी माहिती प्रभारी मुख्याध्यापक शिवदास सोळंके यांनी दिली। यावेळी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक संजय इंगळे यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांबद्दल सखोल असं मार्गदर्शन यावेळी केलं। सूत्रसंचालन कुमारी राधिका राऊत, सोनाक्षी वंडाळे व आभार कुमारी चैताली वंडाळे या विद्यार्थिनीने केलं। कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक दुर्गादास फोलाने, अतुल डीके, दीपावली गवई, उमेश पाटील, शुभम कुलट, अतुल पाटील, तेजस बोंबटकर, विद्यालयाचे कर्मचारी निखिल धुळे, सुवर्णसिंह राजपूत, रामेश्वर कुंगाडे, विशाल बसुलकर यांच्यासह विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। उत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती ह्या दोन उत्सव साजरे करण्याचे ठरवलं आणि त्यावेळेसपासून तर आजवर ते चालू आहे। हे कशासाठी ठरवलं की आपण सर्वांनी एक यावं, एकामेकाचे विचार घ्यावे, एकमेकाला प्रेरणा द्यावी आणि यातून आपल्या देशाचं संघटन व्हावं, यासाठी ह्या दोन जयंत्या त्यांनी निर्माण केल्या। लोकमान्य टिळक असंतोषाचे जनक होते। लोकांच्या मनामध्ये जो असंतोष इंग्रजांबद्दल होता तो भडकवण्याचं काम, त्यांना पेटवून उठवण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं। आणि अशा जुलमी इंग्रजांच्या समोर त्यावेळेस कोणी बोलण्याला पुढे येत नव्हतं। हा एकच ध्येय होता, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असा म्हणणार। या सर्व गोष्टींना त्यांना देशद्रोहाचा खटला भरून 6 वर्ष तुरुंगात राहिला। गीतासारखा जो ग्रंथ आहे आपला पवित्र ग्रंथ, त्याचं रहस्य उलगण्याचं पोळं त्यांनी तयार केलं आणि गीता सर्वसाधारण लोकांना समजायला लागली। अशा या महान स्वातंत्र्य सैनिकाची आज पुण्यतिथी। त्याचबरोबर